तो दिवस मला आजसुद्धा नीट आठवतो. तो दिवसच असा होता की आतापर्यंत मी त्या दिवसाला विसरू शकलेलो नाही. काही आठवणी तुमच्या काळजामध्ये आणि डोक्यामध्ये काही अशा प्रकारे प्रभाव टाकतात की तुम्हाला विसरायच्या असतानासुद्धा तुम्ही त्या आठवणी विसरू शकत नाही. 17 जुलै माझा वाढदिवस होता. 1978चा तो दिवस मला अजूनसुद्धा चांगल्या प्रकारे आठवतो. त्यावेळेस मी छत्तीसगडमध्ये एका प्रोजेक्टवर काम करत होतो. तो एक रेल्वेचा प्रोजेक्ट होता. जंगलामधून जाणारी एक रेल्वेची लाईन खूपच वर्षापासून बंद होती. त्याच्यावरच काम चालले होते. तो माझा पहिला असा प्रोजेक्ट होता जो की शहरापासून एवढा लांब आणि जंगलाच्या एवढ्या आतमध्ये होता. मी असं ऐकलं होतं की 1980च्या दशकामध्ये सुद्धा त्या प्रोजेक्टवर काम सुरू केले गेले होते. पण जेव्हा जंगलाच्या मधून जाणाऱ्या त्या रेल्वेच्या लाईनवर काम सुरू होते तेव्हा एक एक करून तेथील कामगार अचानकच गायब होत होते. असे बोलतात की एका विचित्र शक्तीने त्या कामगारांचे खूपच वाईट हाल केले होते. त्यामुळे तेथील काही कामगार भीतीने तेथून पळून गेले होते. पण आताच्या साहेबांचे ऐकावे तर जंगली प्राण्यांच्या भीतीने त्यावेळेसचे कामगार तेथून पळून गेले होते. आता सत्य काय होते हे मला माहीत नव्हते. 2 जुलैला मी पहिल्यांदाच एक जीप घेऊन त्या जंगलामध्ये गेलो होतो. माझ्या जाण्याच्या एका दिवसा अगोदरच तेथे टेंट वगैरे लावले गेले होते आणि ट्रकने जड साहित्य वगैरे पोचवले गेले होते. पण त्या जागेबाबत मी ज्या पण गोष्टी ऐकल्या होत्या त्यामुळे मी टेंटमध्ये राहण्यासाठी साफ नकार दिला होता. मी स्वतःसाठी नाही तर माझ्यासोबत जे पण 15-16 कामगार होते त्यांनासुद्धा टेंटमध्ये राहण्यासाठी नकार दिला होता. कारण मी एकटाच तिथला इंजिनियरसुद्धा होतो आणि त्या कामगारांचा सुपरवायझरसुद्धा होतो. त्यामुळे जोपर्यंत आमच्या सर्वांसाठी राहण्याचा पक्का बंदोबस्त होत नाही आणि जोपर्यंत आमच्या सुरक्षेसाठी गार्ड्स भेटत नाहीत तोपर्यंत मी कोणालाच तेथे थांबून दिले नाही. आम्ही दिवसभर तेथे काम करायचो आणि रात्र होण्याच्या अगोदरच तेथून निघून यायचो. कधीकधी मोठे मोठे साहेब त्यांची गाडी घेऊन काम कुठपर्यंत चालले आहे ते बघण्यासाठी यायचे आणि पुन्हा जायचे. पण तेव्हा रेल्वे लाईनचे काम लवकर होणे गरजेचे होते कारण त्या कामासाठी गव्हर्नमेंटचा खर्च वाढतच चालला होता. त्याचप्रमाणे आम्हा सगळ्यांचा जंगलामधून येण्या जाण्यासाठी खूपच जास्त वेळ खर्ची जायचा. त्यामुळे दिवसातून फक्त 4 ते 5च तास काम व्हायचे. त्यामुळे एका ट्रेनला जिथपर्यंत पटरी आहे तिथपर्यंत आणली गेली आणि आम्हा सगळ्यांचा त्याच्यामध्ये राहण्याचा बंदोबस्त केला आणि आमच्या संरक्षणासाठी काही हत्यारंसुद्धा आम्हाला दिली गेली. ट्रेनच्या आल्यानंतर मला त्या जंगलामध्ये थोडेफार सुरक्षित वाटू लागले होते. आता येण्या जाण्याचा प्रॉब्लेम तर सुटला होता. पण मी तरीसुद्धा अंधार झाल्यानंतर कोणालाही काम करून द्यायचो नाही कारण त्या सगळ्या कामगारांची जबाबदारी माझ्यावरच होती. पण त्या जंगलाचे सत्य काही वेगळेच होते ज्याच्याबद्दल आम्हाला आतासुद्धा माहीत नव्हते. मी सगळ्यांना चेतावणीसुद्धा दिली होती की अंधार झाल्यानंतर सगळेजण आपापल्या बग्गीचे दरवाजे आतमधून लावतील आणि माझ्या परमिशनशिवाय कोणी बाहेरसुद्धा जाणार नाही. आता काम थोडे जोरात सुरू होते. आता आम्ही सकाळ सकाळी उठून दिवसाचे 7 ते 8 तास काम करायचो. कधीकधी तर 10 ते 12 ताससुद्धा काम सुरू असायचे. असेच काही 3-4 दिवस उलटून गेले. तेव्हाच एक दिवशी जेव्हा मी ट्रेनमध्ये झोपलो होतो तेव्हा ट्रेनच्या बग्गीवर बाहेरून नखांनी खरचटण्याचा आवाज आला. त्या आवाजाने माझी झोपमोड झाली. पण मला आतमधून वाटत होते की बाहेर एखादा प्राणी किंवा एखादा भालू असावा. म्हणून त्यावेळेस मी विचार केला की ह्यावेळेस बाहेर जाणे ठीक नाही होणार. त्यामुळे मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण रात्रभर मी कितीच वेळा तो नखे घासण्याचा आवाज ऐकला. बहुतेक कोणता तरी प्राणी होता जो माणसाच्या सुगंधाला घेत होता. सकाळ होताच मी सगळ्या कामगारांना
त्या रात्रीच्या आवाजाबद्दल विचारले. तेव्हा सगळ्यांनी सांगितले की ते रात्री गाढ झोपेमध्ये होते, त्यामुळे कोणीच तो आवाज ऐकला नाही. पण एक कामगार होता ज्याने लोखंडावर नखे घासण्याचा आवाज ऐकला होता. त्याच्यानंतर मी आमच्या ट्रेनच्या बग्गीला जेव्हा बाहेरून पाहिले तेव्हा मी चकितच झालो. ट्रेनच्या बग्गीला बाहेरून जागोजागी नखाने घासल्याचे निशाण होते. बाहेर फक्त नखाने घासल्याचे निशाणच नव्हते, तर बग्गीच्या लोखंडाला बाहेरून चिरासुद्धा पडल्या होत्या. मला हे समजायला वेळ नाही लागला की हे काम कोणत्या जंगली प्राण्याचे किंवा एखाद्या भालूचे असूच शकत नाही, आणि नाही हे काम कोणा माणसाचे आहे. कोणत्या प्राण्याच्या किंवा एखाद्या माणसाच्या नखामध्ये एवढी शक्ती कधीच नसेल की ते लोखंडाच्या एवढ्या मोठ्या आवरणाला चिरू शकेल. ते सगळं बघून मी सगळ्या कामगारांना फक्त सावध राहण्यास सांगितले आणि आपली आपली हत्यारे प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत ठेवायला सांगितले. आमचा सामना कोणत्या गोष्टीशी होणार होता हे आम्हाला माहीत नव्हते, पण मला कोणत्याही संकटासाठी तयारच राहायचे होते. मग त्याच दिवशी दिवसभराचे सगळे काम करून संध्याकाळच्या वेळेला 3-4 कामगारांना घेऊन मी बग्गीच्या बाहेर बसलो होतो. समोर काही लाकडे गोळा करून आम्ही आग पेटवली होती आणि आम्ही त्या थंडगार वातावरणात त्या आगीपुढे बसून शेकत बसलो होतो. तेव्हा एक कामगार म्हणाला, साहेब, अजून किती दिवस लागतील काम पूर्ण व्हायला? मी म्हटलं, माहीत नाही, बहुतेक अजून 20 ते 25 दिवस लागतील काम पूर्ण व्हायला. मग त्या कामगाराने इकडे तिकडे बघून माझ्या जवळ येऊन एक गोष्ट बोलली, साहेब, मला घरी जायचे आहे, मला इथे आणखीन थांबायचे नाही. तेव्हा मी म्हटलं, अरे तू काळजी करू नको, आणखीन थोड्याच दिवसाची तर गोष्ट आहे, फक्त आणखीन थोड्याच दिवसात मी दुसऱ्या टीमला घेऊन येणार आहे, मग आपण सगळे घरी जाऊ शकतो. तेव्हा तो पुन्हा बोलला, नाही साहेब, मला उद्याच घरी जायचे आहे. तेव्हा मी त्याला समजावत म्हटले, भूपेंद्र नाव आहे ना तुझे? तो त्याची मान हलवत हो म्हणाला. तू तोच आहेस ना ज्याने खरचटण्याचा आवाज ऐकला होता? हे बघ भूपेंद्र, जंगलामध्ये अशा गोष्टी तर होतच असतात, आणि आणखीन थोड्याच दिवसाची तर गोष्ट आहे, आणि अजून जरी तुला भीती वाटत असेल तर मला तसे सांग, मी उद्याच तुझ्या जाण्यासाठी गाडीचा बंदोबस्त करेन. मग पुन्हा भूपेंद्र इकडे तिकडे बघून म्हणाला, मी त्याला पाहिले आहे. मी विचारले, कोणाला पाहिलेस? तो त्याच गंभीरतेने बोलला, त्याला मी ठीक तर नाही पाहिले, पण ज्या पद्धतीने तो आपल्याला लपून बघत होता त्यावरून त्याचे इरादे मला ठीक नाही वाटत. बहुतेक ती कोणती वाईट गोष्ट आहे, बहुतेक एखादी वाईट आत्मा, भूत, असं काही. तेव्हा मी म्हटलं, भूपेंद्र, तू उगाच स्वतःही घाबरत आहेस आणि दुसऱ्यांनासुद्धा घाबरवत आहेस. त्याचे जणू माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तो आत्तासुद्धा आपल्याला लपून बघत असणार साहेब. आणि एवढे बोलून तो कामगारांच्या बग्गीमध्ये गेला. मी जेव्हा बाकीच्या कामगारांकडे पाहिले तेव्हा त्यांच्यातला एक उठून बोलला, साहेब जाऊ द्या त्याला, तो भित्र आहे खूप. रात्र काय, तो तर दिवसासुद्धा घाबरतो. पहिल्यांदा तो एवढ्या मोठ्या सुनसान जंगलामध्ये आला आहे ना, आणि वरून दिवस रात्र हे जंगली प्राण्यांचे आवाज, त्यामुळे तो घाबरत असेल. तेव्हा मी माझी मान हलवून होचा इशारा केला आणि त्याला ती आग विझवायला सांगितले. मग आम्ही सगळेजण आमच्या बग्गीमध्ये निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी एका विचित्र आवाजाने झोपमोड झाली. श्श 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 श्श, जसे कोणी मला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत होते. बाहेर एवढी जास्त थंडी होती की उठायलासुद्धा होत नव्हते. मी अर्ध्या झोपेमध्येच होतो. आवाज मला सारखा सारखा येत होता. मी झोपेमध्ये असतानाच बग्गीच्या खिडकीमधून बाहेर बघण्याचा प्रयत्न केला. मला लांब झाडाच्या मध्ये एका सावंटासारखे काहीतरी दिसले. तेव्हा मी माझ्या मानेला थोडे हलवले आणि झोप मोडण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा बाहेर पाहिले. ती सावली इकडून तिकडे फिरत होती. मी डोळ्यांना चोळत पुन्हा एकदा पाहिले. झाडांच्या मागून त्याच सावलीने डोकावून विचित्र पद्धतीने हसून माझ्याकडे बघितले आणि दुसऱ्या क्षणात ती सावली झाडांमध्येच कुठेतरी गायब झाली.
ते पाहून मी उठून बसलो. मी त्या जागी सारखे सारखे बघत होतो, पण आता मला तेथे कोणतीच हालचाल दिसत नव्हती. मी थोडा वेळ विचार केला आणि मग त्या गोष्टीला टाळत काम सुरू करण्याची तयारी करू लागलो. आज सगळ्यांनी जवळजवळ 10 तास काम केले होते आणि आता दिवससुद्धा मावळत चालला होता आणि रात्रसुद्धा होऊ लागली होती. काही कामगार रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी जुटले होते आणि बाकी सगळे सामानाला एका जागी एकत्र करत होते. दिवसभर काम करून मी सुद्धा खूपच जास्त थकलो होतो आणि मग मी बग्गीमध्ये येऊन माझ्या सीटवर बसलो. तेव्हा मला बाहेरून तोच आवाज आला, श्श 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 श्श. त्या आवाजाला ऐकून झटकन मी त्या खिडकीतून बाहेर पाहिले तर बाहेर भूपेंद्र उभा होता. तो बाहेर थांबून माझ्याकडे हसून बघत होता. मी त्याला विचारले की तूच होतास ना ज्याने सकाळी तो आवाज काढून मला उठवले होते. मग तो आणखीन थोडा हसत माझ्या खिडकीच्या आणखीन जवळ आला. म्हणजे तुम्हीसुद्धा तो आवाज ऐकला आहे ना? मग मी म्हटलं, आवाज ऐकलाच नाही तर मी तुला पाहिलेसुद्धा आहे. तू मला पाहून तिकडे झाडीमध्ये कुठेतरी लपला होतास ना? मग तो गंभीर होऊन बोलला, तो मी नव्हतो साहेब, हा तोच होता ज्याला मी काल पाहिले होते. कोणती तरी आत्मा, वाईट आत्मा. सकाळी जेव्हा मी तो आवाज ऐकला तेव्हा मी समजून गेलो होतो की हा त्याचाच आवाज आहे. त्यामुळे मी संपूर्ण अंगावर घेऊन फक्त पडून राहिलो. पण आता तुम्हीसुद्धा त्याला पाहिले आहे. बोला ना साहेब. मी म्हटलं, नाही, मी कोणालाच पाहिले नाही. मी फक्त तो आवाज ऐकला आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तो एखाद्या जनावराचा आवाज होता. पण मला आतून नक्कीच माहीत होते की सकाळी मी एका काळ्या सावंताला नक्की पाहिले होते. पण मला भूपेंद्रसमोर अशी कोणतीच गोष्ट करायची नव्हती ज्याने तो आणखीन घाबरला असता आणि आणखीन कामगारसुद्धा घाबरले असते. जेवण झाल्यानंतर पुढे आणखीन काय करायचे याच्याबद्दल मी खूपच विचार केला आणि दुसऱ्याच दिवशी शेजारच्या स्टेशनसाठी हातानेच पत्र लिहिण्यास सुरुवात केली. तेव्हा मी एक खूपच विचित्र गोष्ट फील केली की कोणीतरी जडजड पावलाने त्या बगीच्यावर चालत होते. त्याच्या जडजड पावलांचा आवाज येत होता. आता तो एखादा भालू होता की एखादी आत्मा होती हे मला माहीत नव्हते. मी लगेच त्या बग्गीची खिडकी लावली. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता. मग दुसऱ्या दिवशी कामगारांना त्यांचे काम समजावून जवळच्या असिस्टंट इंजिनिअरच्या ऑफिसमध्ये गेलो, जेणेकरून मी माझ्या ऑफिसला पत्र आणि माझ्या घरी फोन करू शकू. खूपच दिवसानंतर मी माझ्या घरी फोन केला होता. घरी सगळेजण माझी वाट बघत होते. मलासुद्धा लवकर घरी जायचे होते, कारण मागच्या काही दिवसात मी समजून गेलो होतो की त्या ठिकाणी नक्कीच जीवाला धोका आहे आणि मी जर लवकर या गोष्टीकडे लक्ष नाही दिले तर नक्कीच कोणत्या तरी कामगाराचा जीवसुद्धा जाऊ शकतो. माझे काम संपवून सायंकाळी जेव्हा मी जंगलाच्या आतमध्ये पोचलो तेव्हा मी पाहिले की तेव्हा तेथे कोणीसुद्धा काम करत नव्हते. जेव्हा मी घड्याळामध्ये पाहिले तेव्हा तर फक्त 4च वाजले होते. पण आम्ही रोज तर 5 वाजता कामावरून सुट्टी करायचो. पण जेव्हा मी बग्गीच्या जवळ गेलो तेव्हा सगळ्या बग्गीचे खिडकी दरवाजे बंद होते. तेथे कोणीसुद्धा दिसत नव्हते. मला ते थोडे विचित्र वाटले. सगळे अचानक कुठे गायब झाले? मी पुन्हा त्या बग्गीपाशी गेलो जेथे ते सगळे कामगार राहायचे. तेव्हा मी तेथे जाऊन दरवाजा वाजवला. एकदा वाजवला, दोनदा वाजवला, पण कोणताच आवाज आला नाही. अरे, कुठे गेला तुम्ही सगळे? मी इथे नव्हतो म्हणून कामावरून लवकर सुट्टी घेतली काय? माझा आवाज ऐकून एका कामगाराने बग्गीच्या खिडकीला थोडे खोलले आणि हळू आवाजात बोलला, साहेब, लवकर आतमध्ये या. तेव्हा दुसऱ्या कामगाराने दरवाजा खोलला. मी लगेच त्या बग्गीच्या आतमध्ये गेलो. तेव्हा सगळे एकमेकांना एकदम खेटून बसले होते. काही कामगारांना खूपच जास्त ताप आला होता.
त्यांची अवस्था बघून मी सुद्धा थोडा अस्वस्थ झालो होतो. अरे ह्यांना काय झालं? मी 1-2 कामगारांना त्यांना उचलून गाडीमध्ये बसवायला सांगितले आणि त्यांना माझ्यासोबत चालायला सांगितले. पण कोणीसुद्धा त्यांच्या जागेवरून 1 इंचसुद्धा हालायला तयार नव्हते. तेव्हा मी म्हटलं, अरे तुम्हाला समजत नाही का? हे लोक आजारी आहेत. ह्यांना लवकर दवाखान्यात नेले पाहिजे. मी सगळ्या कामगारांना नीट पाहिले, पण भूपेंद्र तेथे कुठेच नव्हता. मी समजून गेलो की नक्कीच कोणतीतरी मोठी गडबड झाली आहे. त्यांच्यातले एक कामगार खूपच अवतरत होता. मग मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला प्रेमाने विचारले की इथे नक्की काय झाले आहे? मला ठीक सांग, भूपेंद्र कुठे आहे? पहिले तर तो बोलायलासुद्धा घाबरत होता. मी त्याला म्हटलं, अरे काहीतरी सांग, नाहीतर मला कसे कळणार की पुढे काय करायला पाहिजे? तेव्हा तो हळू आवाजात बोलला, साहेब तुम्ही गेल्यानंतर जसे तुम्ही सांगितले होते तसेच आम्ही ट्रेनच्या पटरीवरती काम करायला सुरुवात केली होती. दुपारी जेवणासाठी आम्ही बग्गीमध्ये आलो तेव्हा आम्ही पाहिले की सर्व जेवणच गायब होते. पण आम्हाला वाटले की एखाद्या प्राण्याने खाल्ले असेल. पण त्याच्यानंतर जे आम्ही पाहिले त्यामुळे आम्ही खूपच घाबरलो. कोणतीतरी गोष्ट होती जी हवेमध्ये फिरत होती. क्षणात ती खाली येऊन आमच्या शरीराच्या आरपार जात होती. हे 4 तेच कामगार आहेत ज्यांच्या शरीरातून ती गोष्ट गेली आहे. तेव्हापासूनच त्यांना ताप आला आहे. एवढंच काय साहेब, आम्ही त्या गोष्टीवर गोळ्यासुद्धा चालवल्या, पण त्या गोष्टीवर गोळ्यांचा काहीच फरक पडत नव्हता. आम्हाला माहीत होते की आम्ही त्या गोष्टीशी लढू शकत नाही. म्हणून आम्ही एकमेकांना कसे तरी सावरले आणि बग्गीमध्ये येऊन लपून बसलो. पण जेव्हा आम्ही सगळे आमचा जीव वाचून आतमध्ये आलो होतो तेव्हा भूपेंद्र जोरात ओरडत आणि किंचाळत जंगलामध्ये कुठेतरी गायब झाला. तो खूपच घाबरला होता. तो जोरामध्ये ओरडत होता की ही तीच गोष्ट आहे जिला तुम्ही आणि त्याने पाहिले होते. कोणतीतरी भयानक काळी सावली, एक वाईट आत्मा, आणि ती आपल्या सगळ्यांना मारून टाकेल. ती आपल्याला इथून जिवंत जाऊन देणार नाही साहेब. मी त्याला शांत केले. हा भूपेंद्र पन्ना, काय गरज होती जंगलात जायची? देव जाणे आता तो कुठे असेल. मग मी कामगारांना समजवायला सुरुवात केली. हे बघा, आपल्याकडे जी एक गाडी आहे तिने आपण सगळे या जंगलामधून बाहेर जाऊ शकत नाही आणि आणखीन थोड्या वेळात अंधारसुद्धा होईल. म्हणून आजची रात्र आपण सकाळ होण्याची वाट बघूया. मग सकाळ होताच आपण भूपेंद्रला शोधायचे. जर तो भेटला तर ठीक, नाहीतर दुपार होईपर्यंत आपण जंगल सोडून निघून जायचे. माझ्या बोलण्याचे कोणी काही उत्तरसुद्धा दिले नाही. बहुतेक त्यांनी मानले होते की आजची रात्र ही त्यांची शेवटची रात्र होती. पण मी तरीसुद्धा प्रत्येकाच्या शेजारी जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. आता बाहेर चारी बाजूला अंधार पसरला होता. मी सगळ्यांना धीर देतच होतो की तेव्हा सगळ्यांनी बग्गीवर नखांनी घासण्याचा आवाज ऐकला. काही वेळ मी सगळ्यांना एकदम शांत राहायला सांगितले. काही वेळानंतर अचानकच सगळं काही शांत झाले. तेव्हा कोणीतरी बग्गीच्या दरवाजाला जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. त्या आवाजाने आम्ही सगळे घाबरलो होतो. त्या सगळ्या गोष्टींमुळे मी सुद्धा खूपच जास्त घाबरलो होतो. पण फक्त एकच गोष्ट होती की ज्यामुळे मी थोडा खंबीर होतो. ती गोष्ट ही की सगळ्या कामगारांची जबाबदारी माझ्यावरती होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्यांचा जीव वाचवायचा होता. पण कोणीतरी सारखे दरवाजा वाजवत होते. मी इशाऱ्याने सगळ्यांना शांत राहायला सांगितले आणि ट्रेनच्या खिडकीला थोडे वर करून खिडकीमधून बाहेर पाहिले. आज बहुतेक पौर्णिमेची रात्र होती, म्हणूनच बाहेर खूपच उजेड होता. मी पुन्हा इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा मी पाहिले की बाहेर भूपेंद्र उभा होता. सुकलेल्या पानासारखा तो अवतरत होता. तो एवढा जास्त घाबरला होता की त्याला नीट श्वाससुद्धा घ्यायला येत नव्हता. मी हळूच त्याला आवाज दिला आणि म्हटलं,
भूपेंद्र, लगेच आतमध्ये ये. एवढं बोलून मी हळूच दरवाजा उघडला. पण तो आतमध्ये येतच नव्हता. तो जिथे होता तिथेच उभा राहिला. तेव्हा तो समोर बोटाने इशारा करून म्हणाला, ते समोर कोणीतरी आहे. भूपेंद्र, तेथे कोणीच नाही आहे. तू पटकन आतमध्ये ये बरं. मग जोरात किंचाळत तो म्हणाला, तुम्हाला दिसत नाही आहे का? तेथे कोणीतरी आहे. तेव्हा मी पुन्हा म्हटलं, भूपेंद्र, तू स्वतःसोबत दुसऱ्यांचासुद्धा जीव धोक्यात टाकत आहेस. मग बोलता बोलता मध्येच त्याचा आवाज बदलला. अरे, त्या झाडाच्या मागे कोणी माणूस नाही तर एक आत्मा आहे. जेव्हा मी भूपेंद्रला नीट पाहिले, तो विचित्र पद्धतीने त्याच्या मानेला मागे वळून बघत होता. मग बघता बघता अचानक तो जमिनीवरती पडला आणि भूपेंद्र माझ्या डोळ्यासमोरच आपोआप घासत घासत जंगलामध्ये गेला. जसं की कोणीतरी पाय खेचत घासत घासत जंगलाच्या दिशेने घेऊन जात होते. तो फक्त ओरडतच होता, मला वाचवा साहेब, मला वाचवा, मला घरी जायचे आहे. देव जाणे त्यावेळेस माझ्यामध्ये एवढी हिंमत कुठून आली होती. मी शेजारी ठेवलेली बंदूक उचलली आणि सोबत 4-5 कामगारांना घेऊन बगीमधून बाहेर आलो आणि ज्या दिशेने भूपेंद्र घासत गेला होता त्याच दिशेने आम्ही सगळे धावत धावत गेलो. तेव्हा आम्ही 1-2 किलोमीटरच पळालो असेल तेव्हा आम्ही पाहिले की भूपेंद्र एका झाडाला पाठ टेकून बसला होता. पण तो एका विचित्र पद्धतीनेच तिथे बसला होता. आमच्या येण्याची जाणीव होताच तो आमच्याकडे बघू लागला. साहेब, या, माझ्याजवळ या. मी सांगितले होते ना की कोणीतरी आहे या जंगलामध्ये. पण तुम्हाला माझ्यावरती विश्वास नव्हता. तुम्ही माझ्या गोष्टीला मानले नाही. मी काही वेडा नाही. एवढे बोलून त्याने जवळ पडलेला एक दगड उचलला आणि स्वतःच्या डोक्यामध्ये मारू लागला. ते पाहून मी खूपच घाबरलो होतो. हातामध्ये बंदूक तर होती, पण तिचा त्या ठिकाणी काहीच उपयोग होणार नव्हता. समोर भूपेंद्र होता की आणखीन कोणी होते हे मला माहीत नव्हते. आणि गोळी चालवली असती तर कोणावर? त्या एका मिनिटातच भूपेंद्र रक्तबंबाळ झाला होता. त्याची ही अवस्था बघून सगळ्यांना तर घामच आला होता. सगळेजण खूपच घाबरले होते. तरीसुद्धा आम्ही सगळे लोक त्याच्या जवळ गेलो. मग त्याला चारी बाजूने घेरून त्याला घट्ट पकडले. कोणी त्याचे हात पकडले तर कोणी त्याचे पाय पकडले. पण त्याच्यामध्ये अचानक एवढी जास्त शक्ती आली होती की तो आम्हा 4 लोकांकडून सुद्धा सावरला जात नव्हता. तेव्हा मी पाहिले की समोर थोड्या अंतरावर तेच भूत उभे होते आणि माझ्याकडे बघून हसत होते. त्यावेळेस मला काहीच सुचत नव्हते की पुढे मला काय केले पाहिजे. पण ह्यावेळेस त्या भूताला बघून मला एवढी जास्त भीती वाटत नव्हती. बहुतेक त्याचे कारण माझ्यासोबत असणारे कामगार होते, ज्यांच्यामुळे माझ्यामध्ये अजूनसुद्धा हिंमत बाकी होती. पण त्या भूताकडे बघून एक गोष्ट तर स्पष्ट समजत होती की त्याची अजिबातच इच्छा नव्हती की कोणी त्या जंगलामध्ये थांबावे आणि त्याच्या परमिशनशिवाय त्याच्या ह्या जागेत काहीही करावे. तेव्हा मी जोरात किंचाळत त्याला बोललो की प्लीज आम्हाला माफ करा. आम्ही उद्याच इथून निघून जाऊ. आम्हाला माहीत नव्हते की हे तुमचे राहण्याचे स्थान आहे. हे सगळे गरीब कामगार आहेत. ह्यांना मारूनसुद्धा तुम्हाला काही फायदा होणार नाही. माफ करा, जाऊ द्या यांना. माझे एवढे बोलून झाले असता ते भूत म्हणजेच की ती काळी सावली अचानकच हवेत धूर होऊन कुठेतरी गायब झाली. भूपेंद्रसुद्धा नॉर्मल झाला होता, पण त्याच्या डोक्यामधून अजूनसुद्धा रक्त येत होते. मग त्याला आम्ही कसे तरी घेऊन त्या ट्रेनच्या जवळ गेलो आणि सगळ्यात पहिले आम्ही भूपेंद्रला फर्स्ट एड केले. त्या रात्री एका क्षणासाठी सुद्धा मला झोप लागली नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही तेथून निघून गेलो. काही कामगारांना मी हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि काही कामगारांना घरी पाठवून दिले. मग मी त्या जंगलाबद्दल आणि तेथील परिस्थितीबद्दल एक भली मोठी रिपोर्ट बनवली आणि माझ्या काम सोडण्याच्या पत्रासोबतच डिपार्टमेंटला पाठवून दिली. त्याच्यानंतर माहीत नाही की तेथे पुन्हा काम सुरू केले गेले की नाही, पण आजसुद्धा मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी
ती भयानक रात्र आठवते.